नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी वर्षा रवींद्र मटकर, ठाणे महानगरपालिका, शाळा क्रमांक 25. आज आपण इयत्ता 8वीचा भूगोल विषयाचा पाठ पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आपण भूगोलाच्या मागील पाठामध्ये समुद्राविषयी माहिती घेतली होती. सागरी प्रवाह म्हणजे समुद्राचे प्रवाह, सागरातून समुद्रमार्गे आपल्यापर्यंत वारा, तसंच सागराचा प्रवाह कसा वाहतो याबद्दल माहिती मागील पाठात बघितली होती. आजचा पाठ आहे आपला भूमी उपयोजन. आपल्याला भूमी उपयोजन या पाठामध्ये जमिनीचा उपयोग कसा केला जातो त्याच्याबद्दल आपण माहिती पाहणार आहोत. बघा, पाठ 6 भूमी उपयोजन. भूगोलामध्ये भूगोल म्हटला का भू म्हणजे धरणी आणि गोल म्हणजे पृथ्वी. तर पृथ्वी आणि त्या पृथ्वीवरील त्या जमिनीचं आपल्याला आज उपयोजन पाहायचं आहे. रेडी आहात सगळेजण? चला, ओके. भूमी उपयोजन म्हणजेच आपण जमिनीचा वापर कसा करतो यालाच आपण भूमी उपयोजन असे म्हणतो. आता बघा, भूमी उपयोजन कुठे कुठे केलं जातं तर वेगवेगळ्या प्रकारे. बघा, आपलं घरामध्ये आपण जागेचा वापर थोड्याशा प्रमाणामध्ये करत असतो. त्या पद्धतीने हळूहळू आपल्या गावामध्ये, शहर आणि देश या तिन्ही भागातून आपल्याला भूमीचं उपयोजन करावं लागतं आणि तेच आपण या पाठातून पाहणार आहोत. आता आपलं घर बघा, या घरामध्ये तो निरंजन नावाचा विद्यार्थी, त्याच्या घराचा आराखडा दाखवलेला आहे आणि तो नीट बघा बरं. त्या घरात एक चौकोनी अशी पूर्ण जागा आहे आणि त्याचे काय केलेले आहेत, कप्पे केलेले आहेत वेगवेगळ्या प्रकारचे. आता त्याच्या त्या पाठामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कप्पे केलेले आहेत. त्याच्यामध्ये आपण बघितलंय प्रत्येक ठिकाणी जागा अशी विभागलेली आहे. म्हणजे झोपण्याची खोली वेगळी आहे, स्वयंपाकाची जागा वेगळी आहे, बाथरूम वेगळं आहे. तर ह्या अशा पद्धतीने आपण घराचं काय करत असतो, आपल्या नियोजन करत असतो. जरी आपलं घर छोटं असलं तरी त्यामध्ये सुद्धा आपण नियोजन करत असतो. आपण कुठेही काहीही ठेवत नाही, अस्ताव्यस्तपणा आपल्या याच्यात नसतो. आता पुढच्या पीपीटी मध्ये बघा तुम्ही. बघा, इथे तुम्हाला हे घर असं व्यवस्थित सुटसुटीत मांडलेलं दिसतंय. म्हणजे त्या त्या जागी आपण ते सामान लावलेलं असतं. जर तसं नाही केलं तर काय होईल बघा. आता इथे बघा, एक एक पार्ट तुम्हाला दाखवलेला आहे. झोपण्याच्या खोलीमध्ये तुम्हाला दिसतंय तिथे स्पेसिफिक कपाट दिसतंय, आरसा दिसतोय, असं वेगवेगळ्या ठिकाणी. बाथरूम मध्ये तिथल्या तिथे वॉशिंग मशीन दिसतंय, तुम्हाला पाण्याची जागा दिसतेय, अंघोळीचा बाथटब दिसतोय. हे झाले सुधारित प्रकृतीचं. पण आपल्या छोट्याशा घरामध्ये पण तसंच असतं. आपण भारतामध्ये सगळे जण जे आहेत, खालच्या स्तरापासून वरच्या स्तरापर्यंत सगळ्यांकडे वेगवेगळ्या पद्धतीनेच आपण काय केलेलं असतं, आपल्या घराची मांडणी केलेली असते. बघा, इथे आता सुटसुटीत घर व्यवस्थित 4 भागात विभागून दाखवलेलं आहे. बैठकीची खोली दाखवलेली आहे, नंतर तुमचं झोपण्याचा रूम दाखवलेला आहे, बाथरूम दाखवलेला आहे आणि काय दाखवले, सुटसुटीत असं ते तुमचं ड्रेसिंग टेबल वगैरे दाखवलेला आहे. आता इथे त्यांनी म्हटलंय, जर आपण व्यवस्थित असं नाही ठेवलं, समजा बैठकीच्या खोलीमध्ये आपण फ्रीज ठेवला तर काय होईल. बैठकीच्या खोलीमध्ये जर फ्रीज ठेवला तर काय होईल, आपल्याला 17 वेळा स्वयंपाकघरातून त्या बैठकीच्या खोलीत यावं लागेल आणि त्याच्यातल्या ज्या काही वस्तू आहेत, मसाले आहेत, पदार्थ आहेत, आपल्याला ते सगळं सतत दूध आहे काढावं लागेल आणि मग इथून तिथून सारख्या हेरझाऱ्या माराव्या लागतील. कधी कधी आपल्याकडे पाहुणे आलेले असतात आणि मग त्यांच्यासमोर आपला तो फ्रीज उघडणं म्हणजे आपल्याला कसं वाटतं, थोडंसं खराब वाटतं. आणि मग त्यामुळेच आपण काय करतो, बैठकीच्या खोलीमध्ये फ्रीज ठेवणं काय करतो, ठेवत नाही. आपण फ्रीज ठेवणं अवॉइड करतो. तिथे आपण तो फ्रीजची जागा स्वयंपाकघरातच करत असतो. आता इथे पुन्हा त्यांनी सगळी आपल्याला दाखवलेलं आहे. याच्याकरिताच आपण भूमी उपयोजन करत असतो. जर आपण अस्ताव्यस्त केलं, इकडची जागा तिकडे आणि तिकडची जागा इकडे केली तर आपलं काय होतो, गोंधळ उडतो आणि मग आपल्याला पुन्हा त्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवण्यासाठी आपला बराच वेळ वाया जातो. जर समजा आपण घड्याळ उचललं, जे बेडच्या बाजूचं आहे ते उचललं आणि खिडकीवर नेऊन ठेवलं,
तर काय होतं, रात्री झोपेमध्ये आपण सकाळी उठताना गजर वाजला की आपला हात त्या घड्याळ ऑटोमॅटिक पडतो आणि आपल्याला ते हाताशी लागणारं घड्याळ ते खिडकीवर गेल्यामुळे ते कुठून वाजतंय ते आपल्याला चटकन लक्षात येत नाही आणि अशा पद्धतीने आपला काय होतो, गोंधळ उडतो. कॅलेंडर कॅलेंडर आपण आहे त्या ठिकाणी जर नाही लावलं तर ते शोधायला सुद्धा आपला वेळ जातो. म्हणूनच आपण काय करत असतो, वेगवेगळ्या ठिकाणीच म्हणजे ठराविक ठिकाणीच आपण त्या वस्तू लावत असतो. यालाच काय म्हणतात, जागेचं सुनियोजित नियोजन उपयोजन. म्हणजे नियोजन करून त्याचा आपण उपयोग करून घेणं म्हणजेच भूमी उपयोजन होय. आता बघा, भूमी उपयोजन कुठे होतं, शहरात किंवा गावात विशिष्ट उद्योग व्यवसाय यांच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची जागा आरक्षित केलेली असते. आता जागा आरक्षित केलेली असते म्हणजे बघा, तुम्ही जर रस्त्याने जात असाल तर तुम्हाला विशिष्ट पद्धतीचे बोर्ड दिसतात, तिथे पत्रे टाकलेले असतात आणि तिथे लिहिलेलं असतं, ही जागा रुग्णालयाकरिता आरक्षित आहे. म्हणजे तुमच्या लक्षात येतं की ह्या जागेवर भविष्यामध्ये काय येणार आहे, हॉस्पिटल येणार आहे. किंवा तिथे तुम्ही आणखीन दुसरी एखादा बोर्ड वाचला असेल की ही जागा शाळेकरिता आरक्षित आहे, म्हणजे भविष्यात इथे काय येणार आहे, शाळा येणार आहे. किंवा भविष्यात असंही लिहिलेलं असतं की ही जागा सरकारी कर्मचाऱ्यांकरिता निवासी करिता आरक्षित केलेली निवास करिता आरक्षित केलेली आहे. म्हणजे शहरामध्ये किंवा गावामध्ये ह्या अशा ठराविक काही ठिकाणी त्या सोयी सुविधांकरिता जागा आरक्षित केलेल्या असतात. हा सुद्धा भूमी उपयोजनाचाच एक भाग आहे. आता पुढे बघा, मोठ्या प्रदेशाचे आणि क्षेत्राचे भूमी उपयोजन. आता मोठा प्रदेश म्हणजे एखाद्या ठिकाणी एखादं गाव वसवायचं असेल. आता बघा, त्याच्यासाठी आपण आपल्याकडे आता एखादा भरपूर जागा आहे आणि तिथे आपल्याला एखादं सिटी वसवायचं आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला काय काय करायचं आहे, तर त्यासाठी एक खेळ आहे आणि ते तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये पान नंबर 35 वर आपण हे करून पाहूया किंवा करून पहा. असा जो खेळ आहे त्याच्यातलाच हा खेळ आहे. इथे पिक्चर छोटे छोटे आहेत, पण ते पिक्चर तुम्हाला मी जर नावं वाचली तर तुमच्या लक्षात येणार आहे. ते पट्ट्या ज्या वरती दिलेल्या आहेत त्या ह्या आहेत, व्यावसायिक, निवासी क्षेत्र, मनोरंजन, मोकळी जमीन, उद्योग, वाहतूक, शेती, संस्था, मिश्र भूमी उपयोजन. अशा पट्ट्या करायच्या आणि मग आता ह्या जागेला नावं दिली आहेत. ती ठराविक जी जागा असते आपली, जी ठराविक जागा असते त्या जागेला आपण हे हेडिंग दिलेले आहे त्या मोकळ्या जागेला, की बाबा ती आरक्षित जी जागा असते तर तिथे फक्त बोर्ड लावून टाकायचा व्यावसायिक. म्हणजे तुमच्या लक्षात येणार की इथे काय होणार आहे, व्यवसाय उभारणार आहे. मग आता इथे व्यावसायिक जागा कशा कशासाठी वापरता येणार आहे, तर इथे बघा मी काही व्यवसाय आणि अशी नावं लिहिलेली आहेत. तर मग व्यवसायामध्ये काय काय येणार आहे, दुकान येणार आहे, बँक येणार आहे आणि काय येणार आहे, भांड्यांचा कारखाना. बरोबर आहे. मग अशा पद्धतीने जर दुसरी पाटी आपण घेतली निवासी क्षेत्र, तर निवासी क्षेत्रात काय येणार आहे, तर निवासी क्षेत्रामध्ये आता आपलं काय येईल अजून, बघा, बंगला, निवासी इमारत, या पद्धतीने निवासामध्ये येणार आहे. व अशा पद्धतीने हा खेळ तुम्ही खेळू शकता की नाही, तर असाच तो खेळ आहे आणि तो पाठावरचा आहे. आणि हाच तुम्हाला पाठाच्या शेवटी मी आता सांगते आणि शेवटी पण आठवण करून देते, काय असणार आहे, मूल्यमापनाचा स्वाध्याय असणार आहे. आता आपल्याला तिथे ही पुढची पीपीटी पण ती तशीच दिली आहे. यातील व्यावसायिक फलकासाठी दुकान, बँक आणि मॉल असणार आहे. आता मानवाच्या विविध प्रकारच्या गरजा असतात आपल्याला. आता हे दुकान कशाला हवं, मॉल कशाला हवा, शाळा कशाला हवी, तर ह्या आपल्या गरजा आहेत. काय आहेत, शाळेत गेलं पाहिजे, मुलांनी शिकलं तर पाहिजे, मग त्यासाठी ती जागा. मग बघा, या पीपीटी मध्ये तुम्हाला हॉस्पिटल दाखवलं आहे, थिएटर दाखवलं आहे आणि शाळा दाखवली आहे. मग ते थिएटर सुद्धा मानवाची गरज आहे मनोरंजनासाठी, हॉस्पिटल आरोग्यासाठी हवं. म्हणजेच मानवाच्या गरजेपोटी आपण काय करत असतो, या भूमीचं उपयोजन करून त्या ठिकाणी त्या इमारती ते क्षेत्र उभे करत असतो. आता जंगल बघा, वनजमिनीतून सुद्धा विविध प्रकारच्या वनोत्पादनांची निर्मिती होत असते. तर मग आता कोणतं, ते बघा दाखवलंय तुम्हाला चित्रामध्ये, मध, औषधी वनस्पती, नंतर वृक्षांची लाकडे आणि डिंक. हे आपल्याला कशामधून मिळतं, तर जंगलामधून. म्हणजेच काय, वन उत्पादन याला म्हटलं जातं आणि हे वन जमिनीतून मिळत असतं. म्हणजे वन सुद्धा राखीव ठेवणं
हे आपलं काय आहे, भूमी उपयोजनाचाच एक भाग आहे. आता बघा, मोठं क्षेत्र दाखवलेलं आहे आणि तिथे त्यांनी कसा कसा आराखडा केला जातो त्याचं हे चित्र आहे. काही ठिकाणी तुम्हाला घरं दिसतायत, तर काही ठिकाणी मोठ्याच्या मोठं शेड उभारलेलं दिसतंय, मग तो कारखाना असेल. काही ठिकाणी निळं निळं असं डबक्यासारखं ते तलाव आहेत पाण्याचे, जंगल हिरवळ आहे, मध्येच असं गवताळ प्रदेशासारखं आहे. म्हणजे अशा पद्धतीने शासन किंवा आपली प्रशासकीय संस्था, सरकार या एखाद्या भूमीचं उपयोजन करत असते. म्हणजेच काय, भूमी उपयोजनाची व्याख्या आता आपल्याला दिलेली आहे. एखाद्या प्रदेशातील भूमीचा विशिष्ट गरजा पूर्ण करण्यासाठी केलेला वापर म्हणजे भूमी उपयोजन होय. लक्षात राहील तुमच्या? नाही तुम्ही पुन्हा एकदा वाचते बघा. एखाद्या प्रदेशातील म्हणजे विशिष्ट प्रदेशातील भूमीचा म्हणजे जमिनीचा विशिष्ट गरजा पूर्ण करण्यासाठी म्हणजे शिक्षणाची गरज, आरोग्याची गरज, व्यवसायाची गरज, शेती करण्याची म्हणजे अन्नधान्य पिकवण्याची गरज, या सगळ्या गरजांपोटी जो आपण भूमीचा वापर करतो त्यालाच भूमी उपयोजन असे म्हणतात. आता हे भूमी उपयोजन विविध प्रकारचं असतं. आता ते कसं, तर ते भौगोलिक घटक आणि मानव यांच्या आंतरक्रियेतून निर्माण होत असतं. आता ऊर्जा निर्मिती ही सुद्धा मानवाची काय आहे, गरज आहे. माणसाची काय आहे, गरज आहे. तर या ऊर्जा निर्मितीकरिता ग्रामीण भागामध्ये उंच डोंगर असतात, पठारासारख्या टेकड्या असतात. तर तिथे जर पवनचक्क्या उभ्या केल्या, वारा वाहत असेल, तर त्याच्यातून काय होते, ऊर्जा निर्मिती होते. म्हणजेच उंच पठारी टेकड्या ही झाले भौगोलिक घटक आणि त्यावर मानवाने उभ्या केलेल्या पवनचक्क्या म्हणजेच काय, भौगोलिक घटक आणि मानव यांची काय घडली, आंतरक्रिया घडली आणि त्याच्यातून काय तयार झाली, वीज निर्मिती तयार झाली. आणि या वीज निर्मितीचा वापर मग तो कोणासाठी, त्या ठराविक त्या ज्या गावाने त्या पवनचक्क्या उभ्या केलेल्या असतात त्या गावाच्या कल्याणाकरिता किंवा विकासाकरिता त्या वीज निर्मितीचा वापर ते गाव करून घेत असतं. म्हणूनच सांगितलंय भौगोलिक घटक आणि मानव यांच्या आंतरक्रियेतून भूमी उपयोजन निर्माण होतं. आता बघा कशा पद्धतीने, आता जशी मानवाच्या गरजांमध्ये वाढ झाली तसा मानवाकडून भूमीचा उपयोग वेगवेगळ्या कारणासाठी होऊ लागला. मानवाच्या गरजांमध्ये वाढ झाली म्हणजेच काय, हळूहळू जसा मानव विकसित होत गेला, मानवाने वेगवेगळे शोध लावले, त्याचा विकास होत गेला, तशा त्याच्या गरजाही वाढत गेल्या. जसं आपण छोट्या घरामध्ये राहतो आणि छोट्या घरामध्ये राहता राहता आपल्याला मग हळूहळू आपण तिथे आपला विस्तार व्हायला लागतो. मग आपण काय विचार करतो, अरे आता हे वन रूम किचनचं घर आपल्याला पुरत नाही, आपल्याला आता 1 बेड हॉल किचन या घरामध्ये जायला हवंय. आपल्याला तिथे आता आपलं घराचा विस्तार केला पाहिजे. मग आपले आई बाबा पण विचारतात, मुलांना अभ्यासाला थोडीशी मोकळी जागा मिळाली पाहिजे, आपल्याला आराम करायला वेगळी जागा मिळाली पाहिजे. मुलं जिथे अभ्यास करतात तिथेच अभ्यास आणि तिथेच आराम, ते काही बरोबर नाही. अशा जशा आपल्या घरातल्या गरजा वाढतात तशाच ह्या गावाच्याही वाढतात, शहराच्या वाढतात आणि पर्यायी देशाच्याही वाढतात. आणि मग त्या पद्धतीने काय होतं, आपला विकास वाढायला सुरुवात होते आणि तशी तशी आपल्याला जागेची गरज निर्माण होते. आता तुमच्या एक लक्षात आलं का, आपल्या देशाचं याच्यात ना जाता थोडंसं जरा बाजूला येऊन सांगते. आपल्या देशाची पार्लमेंट म्हणजे संसद दिल्लीला आहे, बघितले का लाल किल्ल्याच्या तिथे तुम्ही? आता ती या करोना काळामध्ये काय झालं, सगळे आपले 550च्या आसपासचे जे खासदार त्या संसदेत बसायचे ती आता जागा अपुरी पडायला लागली सोशल डिस्टन्सिंगच्या ह्याच्यातून. आणि मग आता आपल्या मोदी सरकारने बाजूलाच अजून मोठं विस्तारित असं पार्लमेंट बांधायला घेतलेलं आहे. म्हणजे काय झाली, ही आपली विकासातून गरज वाढली आणि ती जेव्हा पार्लमेंटच्या बाहेर जी जागा होती, जमीन होती, भूमी होती, तिचं त्यांनी उपयोजन करायला घेतलेलं आहे. तशा पद्धतीने ह्या चित्रात सुद्धा तुम्हाला दिसतंय की इमारतीचं बांधकाम सुरू आहे. म्हणजे काय झालंय, भूमी उपयोजन आपण करतोय. पूर्वीच्या काळी गावामध्ये जर आपण गेलो तर शेजारी शेजारी सगळ्यांची बैठी घरं असतात, पण शहरामध्ये तसं करून चालेल का, जागा पुरेल का, नाही. मग आता त्या तेवढ्या जागेमध्ये काय करतो, इमारत बांधतो आणि त्या ठराविक जागेमध्येच काय होतं,
50 ते 100 कुटुंब ती एका इमारतीत राहतात. म्हणजे हे काय झालं? भूमी उपयोजन. म्हणून तुम्हाला ते बांधकाम दिसतंय. आता गावाकडे एखादा डोंगर असेल आणि त्या डोंगरामध्ये जर खनिज मिळत असतील विशिष्ट प्रकारची, तर तिथे खाणकाम केलं जातं आणि ते खनिज काढलं जातं. आता तुम्ही म्हणाल, बाई खनिज म्हणजे काय हो? नक्की काय म्हणायचं खनिजांना? तर जमिनीमध्ये जे धातू मिळतात मौल्यवान, त्याला खनिज असं म्हणतात. बघा, आता मौल्यवान धातू हे खडकाच्या रूपातून मिळतात. आता तुम्हाला त्या चित्रामध्ये रंगीबेरंगी खडक दिसतात, याला म्हणतात खनिज. आता वेगवेगळ्या प्रकारच्या अंगठ्या असतात लोकांच्या हातामध्ये, तुम्ही बघितलेल्या. लाल रंगाचा खडा असतो, पिवळ्या रंगाचा खडा असतो, नंतर हिरव्या रंगाचा खडा असतो, निळ्या रंगाचा असतो. यांना विशिष्ट नावं सुद्धा आहेत. पुखराज, नील अशी ती त्या खड्यांची नावं आहेत. तर त्या खड्यांनाच आपण खनिज असं म्हणतात आणि त्यांना रत्न म्हणतात. आणि बाजारामध्ये त्याला फार मोठी किंमत आहे. आपल्या घरामध्ये तांब्या पितळीची भांडी असतात. तर ही तांब कुठून मिळतं रे? तर हे लाल रंगाचे जे दगड असतात त्याच्यामध्येच तांब्याचा अंश असतो. आणि ते कारखान्यात जाऊन त्या दगडांपासून ते फोडून माती करून ते तापून गाळून त्याच्यापासून तो ठराविक धातूचा रस काढून मग त्याच्यापासून ती भांडी केली जातात. तर लोखंड, तांब, हे जस्त, ही जी धातूंची आपण नावं घेतो ना, ही आपल्याला या खाणकामातून मिळतात, जमिनीतून मिळतात. दगडी कोळसा, सोनं हे सुद्धा आपल्याला कुठून मिळतं? जमिनीतून मिळतं. आणि त्यालाच आपण काय म्हणतो? खनिज असं म्हणतो. मग जर एखाद्या डोंगरामध्ये खनिज असेल तर तिथे राहायला जाऊन उपयोग नाही, त्याचा खाणकामासाठीच वापर केला जातो. मग आता जिथे खाणकाम आणि खनिजाचा मानव वापर करतो त्याची आंतरक्रिया बघा. आता इथे आता ते खडक रंगीत तुम्हाला अगदी स्पष्ट दिसत आहेत आणि ते खणलेलं आहे ते मातीसारखं आहे. मग त्याच्यातून तो मानव, मग त्याच्यातूनच काय, त्या खड्यांना पैलू पाडणे म्हणजे बारीक, मग त्या खड्यांपासून विशिष्ट प्रकारचे दागिने बनवणे, शोभेच्या वस्तू बनवणे, त्या बाजारामध्ये भरपूर किमतीला विकल्या जातात. आणि मग त्याच्यातून आपल्याच देशाचा काय होतो? व्यापार होतो. यालाच काय म्हणतात? खाणकाम आणि खनिज हा मानवाच्या एकमेकांच्या आंतरक्रियेतून घडत असतो. जसं म्हणजे जमीन आणि मगाशी मी तुम्हाला सांगितलं की यांत्रिक या मानवाच्या त्या ह्याच्यातून मानव ऊर्जा तयार करतो आंतरक्रियेतून, तसं खाणकाम आणि खनिज यांच्या आंतरक्रियेतून मानव काय करतो? आपला व्यवसाय साधत असतो. आणि तो व्यवसाय एक मानव करता करता परिणामी देशाचा, गावाचा विकास होत असतो. आता भूमी उपयोजनाचे प्रकार आहेत, ते कोणते ते आपण बघूया. ग्रामीण भूमी उपयोजन आणि नागरी भूमी उपयोजन. मग आता हे ग्रामीण भूमी उपयोजन आणि नागरी भूमी उपयोजन याच्यामध्ये आता आपण काय बघणार आहोत? तर गावाकडे कशा पद्धतीचं नियोजन केलं जातं आणि शहरामध्ये कशा पद्धतीचं. बघा, आता शेतीपूरक व्यवसाय ग्रामीण भागात आढळतात. गावाकडे जर आपण गेलो तर गावाकडे आपल्याला भरपूर जमीन दिसते आणि मग तिथे बरीचशी जमीन कशामध्ये असते? शेती लागवडीसाठी. आणि मग त्या शेतीमध्ये शेतकरी काय करतात? अन्नधान्य पिकवतात. आणि मग त्या शेतीवर आधारित आणखीन काय असतात ग्रामीण भागामध्ये विकास म्हणजे व्यवसाय? तर शेतीवर आधारित काय असतं? व्यवसाय असतात. कोणते? तर शेतीसाठी लागणारे अवजार, साहित्य, नंतर वाहन ही तयार करणं, हे काय आहे? शेतीपूरक व्यवसाय झाला तो. तशा पद्धतीचे कारखाने, शेतीमध्ये तयार झालेल्या प्रॉडक्ट्सची विक्री करण्यासाठी लागणारी बाजारपेठ, हा सुद्धा शेतीवर आधारितच काय झालाय? व्यवसाय असतो. आणि मग असे ते शहराच्या ठिकाणी, गावामध्ये खेडेगावात पिकवलं जातं आणि मग तिथून ते वाहून थोडंसं शहराच्या ठिकाणी अशा पद्धतीचे काय होतं? मॉल, दुकानं या ठिकाणी काय होतं? त्या शेतीला लागणारं साहित्य मिळत असतं. आता शेतीसाठी दुग्ध व्यवसाय सुद्धा हा पूरक आहे. म्हणजे शेतीमध्ये जे जनावरं असतात, गाय, बैल, म्हैस, तर शेतीमध्ये वाढलेल्या तणावर त्यांची सहज जोपासना होते आणि शेतकऱ्याला त्याच्यापासून दूधही मिळतं. मग
आपल्या एका कुटुंबाच्या घराला 1 लिटर दिवसाला साधारणतः दूध पुरेच होतं. पण जर गाई म्हशी असतील तर दिवसाला सकाळी त्या साधारणतः 3.5 लिटर ते 5 लिटर एक गाय ही दूध देते. म्हणजे आणि म्हैस असेल तर ती आणखीन जास्त देते, साधारणतः 7-8 लिटर पर्यंत. जर त्यांच्याकडे एखाद्या शेतकऱ्याकडे 2-3 गाई म्हशी असतील तर मग त्यांनी त्याच्या दुधाचं वितरण कसं करायचं? मग ते दूध त्याने साठवायचं. मग गावामध्ये डेअरी असते. हा काय शेतीला पूरक व्यवसाय आहे. मग ती डेअरी बांधण्यासाठी पण जागा लागते की नाही? मग ते झालं डेअरीकरिता केलेलं भूमी उपयोजन. तर त्या डेअरीमध्ये तो शेतकरी आपलं दूध नेऊन जमा करतो आणि मग ते दूध तिथे पाश्चराईज केलं जातं आणि मग ते तिथून पिशव्यांनी आपल्या घरी येतं. आपल्या घरामध्ये पिशवीतून दूध येतं की नाही? मग ते कुठून येतं? असं गावातून त्या गावच्या ठराविक डेअरीत जमा होतं. मग ती डेअरी तिथे प्रक्रिया करून ती शहराच्या डेअरीला पाठवते. तिथे पॅकिंग केलं जातं आणि मग तिथून आपल्याला दूध येतं. म्हणजे बघा, किती दिवसभर ही माणसं राबत असतील. शक्यतो ते राबतातच, शिवाय त्या जागेचा सुद्धा काय होत असतो? उपयोग होत असतो. आता पुढे बघा, शेतामधून शेत पिकवत असताना काय नुसतंच अन्नधान्य निघतं का? नाही. तर शेताच्या आजूबाजूला जे तण वाढतं, गवत वाढतं, तर तो हिरवं गवत असते की नाही, त्या गवताचा काय होतो? ह्या गाई म्हशी शेळ्या मेंढ्या यांना खाद्य म्हणून वापर होतो. आणि जेव्हा आपण अन्नधान्य पिकवल्यावर, आता ज्वारीचं पीक निघालं, दाणे काढून झाले, गोण्या भरून झाल्या, पण उरलेलं जे ज्वारीचं ते ताटं असतात, म्हणजे फांदी असते, पानं असतात, ते सगळं सुकलेलं, त्याला कडबा म्हणतात. काय म्हणतात? कडबा. तर हा कडबा सुद्धा उपयोगाचा असतो. तर हा कडबा तो शेतकरी काय करतो? विशिष्ट तिथे पण एक गावचं काय असतं त्यांचं कडबा जमा करायचं केंद्र असतं आणि तिथे हा शेतकरी तो कडबा विकून येतो. विकल्यावर ती कडब्याच्या उभारलेल्या शेडची ती तिथली माणसं त्या कडब्याचे काय करतात? असे चौकोनी चौकोनी भारे बांधतात. तुम्ही जर रस्त्याने जाताना सुकलेल्या गवताचे भारे आपल्या आजूबाजूला जे काही म्हशींचे तबेले आहेत तिथे आपण पाहिलेले आहेत. म्हणजे काय, जेव्हा पावसाळा संपून जातो आणि त्यावेळेला जनावरांना उन्हाळ्याच्या दिवसामध्ये हा कडबा खाद्य म्हणून दिला जातो. कडबा म्हणजे काय? वाळलेलं गवत. झाडाची म्हणजे वनस्पतींची ताटं सगळी फांद्या याला कडबा असं म्हणतात. आणि मग तो विशिष्ट पद्धतीने कापून अशा पद्धतीने आता कडबा सगळ्याचाच असतो. ज्वारीचा निघतो, गव्हाचा निघतो, तांदळाचा निघतो. मग ते धान्य आपण सगळं झोडपून जे बियाणं धान्य अन्नधान्याचे जे बारीक बारीक दाणे वगैरे ते सगळे आपण गोण्यांमध्ये भरतो आणि मग उरलेलं मटेरियल त्याला कडबा असं म्हणतात. आणि हा कडबा नंतर पावसाळा संपल्यावर या जनावरांसाठी कामात येतो. मग जनावरं सगळा कडबा वगैरे खाऊन झाल्यावर मग जनावरांचं काय? अरे जनावरं म्हणजे गाई म्हशी दूध तर देतातच, बरोबर आहे. बैलाचा उपयोग आपल्याला शेतीसाठी होतो, पण त्यांचं शेण ते पण काही वाईट नाही बरं का. तर शेणाचा सुद्धा काय होत असतो? वापर होत असतो. आणि मग ते शेण सुद्धा गोळा केलं जातं. बघा, त्या शेणखताचा वापर शेणखत तयार केलं जातं. मग आता हे शेणखत तयार करण्यासाठी काय करतात? तर आपलं जे घर असतं शेतकऱ्याचं, त्या घरातच तो घराच्या मागची जागा शोषखड्डा म्हणून वापरते. शोषखड्ड्यासाठी त्याच्यामध्ये शेणखत टाकलं जातं. सुकलेला पालापाचोळा टाकला जातो. घरातलं आपल्या जे काही खरकट अन्न वगैरे सगळं उरलं असेल, कचरा वगैरे तो टाकला जातो. तो खड्डा भरला का काही दिवसांनी बंद केला, थोड्या दिवसांनी उघडला, तर काय होतं? त्याचं खत तयार होतं आणि त्याला कंपोस्ट खत म्हणतात. शिवाय नुसतं शेण्या सुकवल्या तर त्या शेण्या त्याचं खत म्हणजे तसंच ते चुरून झाडांना पण वापरतात, शेतात पण वापरतात. शिवाय शेण्या या जाळण्यासाठी सुद्धा चुलीमध्ये त्याचा वापर होतो. मग या शेण्या वाळवण्यासाठी बघा, तो शेतकरी गावाकडे आपल्या घराच्याच भिंतीचा काय करतात? ते वापर करतात. म्हणजे झालं काय? भूमी उपयोजन. म्हणजे आपल्या घराची भिंत सुद्धा ते वाया जाऊ देत नाही. तिथे त्या शेण्या लावून लावून काय करतात? त्या सुकल्या की ऑटोमॅटिक खाली पडतात आणि मग त्या उचलून गोळा करून ठेवतात आणि मग त्या पावसाळ्यामध्ये वगैरे किंवा विकतात सुद्धा ते.
आणि मग त्याचा वापर होतो. अजूनही आपण धार्मिक कार्यामध्ये, होम हवनमध्ये शेण्यांचा वापर करतो. म्हणजेच इथे सुद्धा काय करतायत ते भूमी उपयोजन इथे आलं की नाही, साधं साधं बारीक बारीक. अरे गावाला आपण जर गेलो आपल्या ग्रामीण घरामध्ये, तर वरच्या बाजूला बघा असे जे टोकर टांगलेले लाकडाचे मोठे मोठे, आणि त्याच्यावर असे दोऱ्या वगैरे, आणि त्याच्यावर बघा लसणाची माळ, कांद्याची माळ टांगलेली असते. नंतर शिंकाळ टांगलेलं असतं, त्याच्यावर मातीची भांडी असतात, त्याच्यात दही दूध असतं. म्हणजेच काय, खाली पसारा न दिसता वरती सुद्धा त्यांनी काय केलेलं असतं, जागेचा वापर केलेला असतो. अशा पद्धतीने आपण ह्या बारीक सारीक गोष्टीत ग्रामीण भागात भूमी उपयोजन होत असतं. आता बघा, ह्या अशा आपल्या शेती जी असते, जिथे शेतीची जागा असते, तर त्या किंवा जंगलाची जागा असते, तिथे लोक काही छोट्या छोटी घरं झोपडी बांधून राहतात. म्हणजे सतत रोज जायला यायला त्रास होतो, किंवा तिथे शेतात आता 2-3 दिवसाचं काम आलं तर त्या तिथेच आपल्याला बसावं लागतं, तिथेच थांबावं लागतं. आणि म्हणूनच तिथे ह्या अशा वस्त्या आढळतात, आणि या वस्त्या आपल्याला गावाकडेच दिसतात. मग ह्या डोंगराजवळ, जंगलाजवळ, किंवा एखादं शेत आपल्याला, आता प्रवासाला आपण निघालो रस्त्याने, की आपल्याला एखादं शेत दिसलं का कुठेतरी त्या शेताजवळ 1-2 घरं सुद्धा दिसतात, हो की नाही? मग ती त्याच्यासाठीच असतात. शेतात काम वाढलं की ते तिथेच राहायचं, तिथे आपलं काम करायचं, आणि मग येण्या जाण्याचा आपला वेळ वाचवायचा. आता बघा, खाणकाम जिथे चालतं तिथे सुद्धा अशाच प्रकारची काय असते, वस्ती असते. म्हणजे तिथल्या त्या महिला, त्यांनी मातीभार वाहून नेणे घमेल्याने. आता महिला काय काम करत असतील त्या खाणकामाच्या तिथे, तर ती माती वाहून न्यायची, मग ती त्या डंपरमध्ये भरायची, मग ती दुसरीकडे नेऊन टाकायची. अशा पद्धतीने त्या काम करत असतात. मग ह्या लोकांच्या मुलांसाठी सुद्धा तिथे खाणकामाच्या तिथेच जवळपास कुठेतरी छोटीशी शाळा सुद्धा असते. मग ह्या अशा पद्धतीने तिथेच त्या तेवढ्या तेवढ्या जागेचं काय करतात, भूमी उपयोजन. आता समुद्रावर आपण गेलो, किनाऱ्याला काय, समुद्र किनाऱ्यावर, तर तिथे आपल्याला पहिल्यांदा काय लागतो, कोळीवाडा लागतो. म्हणजे काय, मासेमारी करणाऱ्या जी बंधू असतात आपले, जे नागरिक आहेत, तर त्यांचे काय असतात, घरं किनाऱ्यावरच असतात. का, तर त्यांना पाण्यातून बाहेर आल्याबरोबर लगेच आपल्या घरी जाता यावं म्हणून ते काय करतात, किनाऱ्यापासून थोड्याच अंतरावर आपले काय करतात, घरं बांधतात, आणि लगेच त्यांना समुद्रात सुद्धा जाता येतं. त्यांचं त्यामुळे काय होतं, किनाऱ्यालगत त्यांच्या बोटी बांधलेल्या असतात, त्या बोटींवर त्यांना लक्ष ठेवता येतं. तसंच त्या बोटींची काय डागडुजी करायची असेल तर त्यांना तिथल्या तिथे ती करता येते. त्यांच्या वस्तीमध्ये तर बोट एवढी मोठी ओढून घेऊन जाऊ शकत नाही. म्हणून अशी काय केलेलं असतं त्यांनी, भूमी उपयोजन आपल्याला त्या त्या ठिकाणी ती आपल्याला लोक भेटत असतात. अशा पद्धतीने हे भूमी उपयोजन चालतं. आता ग्रामीण भागात किंवा खेड्यात जमीन मुबलक प्रमाणात असते. बघा, आता एखाद्या खेडेगावाचं तिथे चित्र दाखवलं, आणि सगळीकडे अशी जमीन भरपूर असते गावाकडे, पण त्या जमिनीचा वापर कसा असतो, कुठेतरी झाड लावलेलं असतं, नंतर कुठेतरी त्यांनी काहीतरी कडबा वगैरे ठेवलेला असतो. काही जण असं अन्नधान्य सुकवायला पण त्यांना जागा लागते, आणि म्हणून अशा पद्धतीने गावाकडे काय असते, ती मुबलक जागा असते. आता जमिनीची उपलब्धता गावामध्ये जास्त असल्यामुळे तिथे वस्ती कशी थोडीशीच असते. आता बघा, आता ग्रामीण भागातील लोकसंख्या काय तेवढी दाट नसते, विरळ असते. म्हणजे एकाचं घर इथे असलं तर दुसऱ्याचं घर त्या टोकाला असतं, आणि म्हणून गावची माणसं बोलताना पण मोठ्याने बोलतात. म्हणजे कशी, एखाद्याला साद घालून आवाज देत मोठ्याने ते बोलतात, म्हणजे एखाद्याला बोलवायचं असलं वगैरे. शहरामध्ये कसं आहे, जागा छोटी असते, आपल्याला पुढे ते पण बघायचं आहे. पण ग्रामीण भागाचं आपण बघतो तर तिथे काय असते, विरळ स्वरूपाची वस्ती असते. आता बघा, ग्रामीण भागात आणि विस्ताराने शहरी भागामध्ये, आता ग्रामीण भाग हिरवंगार दिसतं. का, तर प्रत्येक जण आपल्या दारामध्ये 2-4 झाडं लावतो सावलीसाठी, थोडीशी जागा ठेवतो. परत दुसऱ्याच्या येतात, त्यामुळे त्या झाडांची काय होते, दाट छाया पडत जाते, आणि सगळीकडे असं ते हिरवं हिरवंगार दिसायला लागतं. आणि शहरामध्ये कसं, इथे एक बिल्डिंग असली, लगेच बाजूला दुसरी बिल्डिंग, लगेच बाजूला तिसरी बिल्डिंग, लगेच आपल्याला जाण्या येण्यासाठी खाली काहीतरी बस स्टॉप असतो, लगेच मंदिर असतं. अशी काय असते, म्हणजे गावाचेच तेवढं जर जागा शहरात घेतली तर त्या शहरामध्ये कितीतरी पटीने लोकसंख्या आढळते, आणि गावामध्ये जर 100 असतील, ती शहरामध्ये त्याच जागेमध्ये 2000 ते 3000 लोकसंख्या दिसून येते. म्हणजेच काय, तर शहराचं आणि ग्रामीण भागाचं भूमी उपयोजन. आता बघा, गावामध्ये घरं कशी साधी असतात एकदम, म्हणजे, आणि शहरामध्ये इमारती असतात, काही ठिकाणी बंगले असतात. तर
यासाठी काय होते, कमी थोडी थोडी जागा वापरली जाते. आता गावामध्ये कसं आहे, गावाला सोयी सुविधा तेवढ्या नसल्या तर रावटी तेवढ्यासाठीच उभारली जाते. याच्यासाठी वारा पाहिजे म्हणून घरात कोणी बसत नाही. दारात झाड लावलेलं असतं, झाडाखाली खाट टाकलेली असते, येता जाता माणसं त्याच्यावर बसतात उठतात आणि म्हणून ती छोटीशी जागा असते. तर इमारतीमध्ये पण छोटीशीच घरं असतात, छोटी छोटीच घरं असतात. पण एका इमारतीमध्ये किती घरं असतात, भरपूर असतात की नाही. पण तेवढ्याच जागेमध्ये त्या इमारतीच्याच जागेत ते छोटीशी रावटी, पण आजूबाजूला मोकळी जागा भरपूर असते फिरण्यासाठी चालण्यासाठी. म्हणून अशा पद्धतीने जागेचा वापर केला जातो आणि थोडी थोडी जागा वाचवली जाते. आता ही खेड्याकडे बघा, शेत जमीन, पडीक जमीन, वन जमीन, गायरान माळरान असे सगळे जमिनीचे प्रकार असतात. हे कुठे असतात, खेड्यात असतात. खेड्यामध्ये शेतकरी जी जमीन पिकवतो, जिथे शेत पिकवतो ती जमीन वेगळी असते, पडीक जमीन वेगळीच असते आणि वन जमीन म्हणजे जंगलाला लागून जी जमीन असते तिला वन जमीन, आणि गायरान माळरान म्हणजे गाई गुरं चरण्यासाठी जी जमीन असते त्याच्यावर काही करत नाहीत. इकडून तिकडून वाऱ्याने आलेलं बीज पडलेलं असतं, पावसाने भरपूर गवत आलेलं असतं आणि दिवाळीपर्यंत, अगदी हिवाळा येईपर्यंत संपेपर्यंत ते जनावरं ते हिरवं लुसलुशीत गवताचा आनंद घेत असतात. त्याला गायरान म्हणजे गायींना चरण्यासाठी ठेवलेलं गायरान किंवा माळरान असं म्हणतात. आता बघा, शेतजमीन हे शक्यतो वैयक्तिक मालकीचं असतं. गावाकडे जी शेतजमीन असते ना, ती काय शासनाची, आपल्या भारतात तरी अजून शासनाची अशी मालकीची नसते. प्रत्येकाची वैयक्तिक मालकीची असते. त्यामुळे बघा, आपण जर तुमच्याशी गप्पा मारल्या की काय रे, कोणाकोणाचं गावाला शेत आहे, मग भले तुमचे आई बाबा इकडे मुंबईत कामाला आलेले असले तरी गावाला तुमच्या आजी आजोबा किंवा काका काकू किंवा मामा मामी कोणतरी शेती करत असतं की नाही. मग ती शेतजमीन कशी तुमची असते, गावाला गेल्यावर तुम्ही अगदी आपलं शेत असं म्हणून त्या शेतामध्ये उड्या मारता की नाही. म्हणजेच काय, शेतजमीन ही अजूनही आपल्या मालकीची असते. आता जमिनीचा मालक हक्क, शेती प्रकार यानुसार शेताचे आणखीन वर्गीकरण होतात. म्हणजे कसं आहे, आपली गावाला शेती आणि आता आपलं कोण नाही गावाला शेती करायला. थोडक्यात एक उदाहरण आहे, तर आपण कुणाला तरी शेती करायला सांगून येतो, बाबा आमची जमीन अशीच पडू देऊ नको, तुला काय ते तू कर ती शेती, पिकव आणि जे काय अन्नधान्य येईल ना ते अर्ध तुला ठेव आणि अर्ध आम्हाला दे, असं आपण देतो. म्हणजे असे काही प्रकार शेतीचे सुद्धा असतात. आता बघा, ठराविक कालावधीमध्ये शेती योग्य जमिनीपैकी काही जमिनीत शेतकरी पीक घेत नाही. म्हणजे काही ठराविक काळात, आता काही जण फक्त पावसाळ्यातच करतात, म्हणजे पावसाळ्याचे 4 महिन्यात जे काही पीक येईल तेवढंच करतात आणि नंतर काही करत नाही आणि नंतर मग ती तशीच उघडी राहते. काही जण मात्र 4 महिने झाले की लगेच डाळी साळी पेरतात आणि कडधान्य पेरतात आणि त्याचं काय येतं, पीक यायला सुरुवात होते. आता पुढे बघा, जिचा वापर शेतीसाठी थांबवला जातो, म्हणजे आता तिथे शेतीच होत नाही, शेतकरी म्हणतो आता आम्हाला इथे शेती नाही करायची, आणि जर 2-3 वर्ष जर त्या जमिनीवर शेती केली नाही तर ती जमीन पडीक होते. म्हणजे कचरा येतो, नको तसं तण वाढतं आणि मग ती जमीन काय होते, पडीक होते, शेती लायक, शेती योग्य राहत नाही. मग सतत पीक घेतल्याने जमिनीचा कस कमी होतो, म्हणजे शेतीची उत्पादन क्षमता कमी होते. अशा वेळेला शेतकरी काय करतो बघा, आता वरती म्हटलंय उच्च, मध्यम आणि कमी, तर खालचा जो तपशील आहे ते कमी. तर अशा वेळेला शेतकरी काय करतो की वर्ष 6 महिने फक्त ती जागा पाडून ठेवतो आणि परत दुसरं पीक त्या शेतीमध्ये पेरतो. अशा पद्धतीने तो पुन्हा त्या जमिनीचा काय करत असतो, उपयोग करून घेत असतो. आता जमिनीचा कस, आता भूमी जर पडीक असेल आणि रिकामी असेल तर तेही एक प्रकारे भूमी उपयोजन आहे. म्हणजे काय, जमीन पडीक आहे, रिकामी आहे, तर तेही सुद्धा एक प्रकारचं काय असतं, भूमी उपयोजन, म्हणजे त्याचा उपयोग ते करून घेतात. त्याला ते चालूपड म्हणतात. म्हणजे आत्ताच शेतकऱ्यांच्या भाषेत त्याला शब्द आहे चालूपड. म्हणजे काय, आत्ताच आम्ही ती पाडून ठेवलेली आहे, कालांतराने आम्ही शेती करू. तोपर्यंत त्या जमिनीवर मध्ये काय करतात, काही दुसऱ्या व्यवसाय कामासाठी, 1-2 दिवसाच्या कामासाठी त्या जागेचा वापर ते करू शकतात. आता वनक्षेत्र, आता वनांसाठी सुद्धा जमीन राखून ठेवलेली असते, जंगलासाठी. आता आपण ठाण्यात राहतो तर आपल्या इथे आता जंगल कुठलं काय, तर बघा आपल्याला इथे खाडी आहे,
खाडीच्या बाजूला खारफुटीचं जंगल आपण म्हणतो, खारफुटी वनस्पती. तर हे सुद्धा काय आहे, एक प्रकारचं भूमी उपयोजन आहे. की पावसाळ्यामध्ये जो येणारा पूर आहे, पावसाळ्यात जो येणारा पूर आहे त्याला थोपून धरण्यासाठी हे खारफुटीचं जंगल काय असतं, फार उपयोगी पडतं, उपयोगाचं असतं. त्याचप्रमाणे डोंगर लगत भागाचं जंगल, आता आपल्याकडे येऊरचा डोंगर आहे, तर येऊरच्या डोंगरामध्ये सुद्धा काय आहे की आपल्या शहराची डोंगर म्हटलं की काय असतं, एक प्रकारची वेश म्हणजे हद्द आपण मानतो. म्हणजे मग आपण कधी विचार करतो का त्या येऊरच्या डोंगराच्या पलीकडे काय असेल बरं, काय असेल, तर मुंबई, हे आपल्याला माहिती आहे. मग हे आपल्याला कधी लक्षात येतं, तर त्या येऊरच्या डोंगराच्या वरच्या टोकावर आपण जर चढलो, गेलो फिरत फिरत, तर आपल्याला माहित पडेल. पण आपण कधी जाणार, कोण आपल्याला नेणार, असे डोंगर कपाड्यावर आपण काय एकटे चालत जाऊ शकतो का, नाही. म्हणून मग ह्या अशा जंगलामधून जाताना, आता डोंगरावर चढणं म्हणजे जंगल लागणार आपल्याला, तर मग हा जंगलाचा भाग सुद्धा काय आहे, एक भूमी उपयोजनच आहे. आणि तो सुद्धा राखून ठेवला जातो. बघा, वनांसाठी राखून ठेवलेल्या ग्रामीण भागातील जमिनींचा भाग किंवा जमिनीच्या सीमा असून आरक्षित केलेले वनक्षेत्र म्हणजे ग्रामीण भूमी उपयोजनाचाच एक प्रकार आहे. आता काय काय मिळतं बरं या ग्रामीण भूमी उपयोजनातून, बघा रे, लाकूड मिळतं, डिंक मिळतं, वेगवेगळ्या प्रकारचं गवत मिळतं, मध मिळतं, औषधी वनस्पती मिळतात आणि खैर मिळतो. खैर म्हणजे खैराचं झाड, त्याच्यामध्ये काथ मिळतो, म्हणजे पान खातो ना त्याला ते लावतात ना लाल लाल, हा, आता असे हे औषधी वनस्पती आपल्याला काय मिळतात, जंगलातून मिळत असतात. आता मोठे वृक्ष, झाडं, झुडपं, वेली, गवत, हे काय आहे, या वनस्पतींचे प्रकार आहेत. आता आपल्या दारामध्ये आपण झाड म्हणजे गावाच्या वेशीवर किंवा गावाच्या मध्यभागी वडाचं झाड असलं की त्याच्याभोवती आपण पार बांधतो. मग सगळी गावातली मंडळी, सभा असतील, काही कार्यक्रम असतील, तर सगळेजण कुठे जमतात, पारावर. मग मोठी मोठी उंच उंच झाडं असतात, निलगिरी, नंतर देवदार, साग, ही यासारखी झाडं कशी असतात, उंच उंच झाडं असतात. मग या उंच उंच झाडांपासून मिळणारं लांब लांब लाकूड आपल्याला कशाला उपयोगी पडतं रे, घर बांधणीसाठी. जर जुन्या अजून गावाला जर गेल्या आणि जुनी घरं अजून जर बघितली आणि वर छताकडे जर बघितलं, तर इथून तिथून टाकलेला तो अखंड वासा, मग आपण म्हणतो बाबा बाबा कोणत्या झाड असणार रे, काय कळतच नाही. मग हे झाड कसलं असणार आहे, सागाचं, देवदार, अशा पद्धतीची ही उंच उंच झाडं मग कुठे वाढतात, तर ही जंगलामध्येच वाढतात, डोंगरावर उंच उंच ठिकाणी वाढतात. मग त्यांची सुद्धा काय केली पाहिजे, आपण जोपासना केली पाहिजे. झुडप प्रकार कसला रे, तुळशीचं झाड, गुलाबाची रोपं, मोगऱ्याची रोपं, जाई जुई रोपं, नंतर तुमचं जास्वंद, कण्हेरी, सगळी फुलांची जी नावं घ्याल ती सगळी काय झाली, झुडूप प्रकार आहे. काय आहे, झुडूप. वेली, भाज्या, पानं, आता आपण पान खातो, जे पान खातो त्याला त्याची वेल असते. मग ह्या अशा वेगवेगळ्या वेली, मग आपण मनी प्लांट म्हणतो, त्याची ती वेल, मग अशा ह्या उंच उंच लांब लांब वेली यांचाही उपयोग होत असतो. आता गवताचे वेगवेगळे प्रकार असतात. आता तुम्हाला माहिती का रे, आपल्याकडे कुंडीमध्ये आपण एक विशिष्ट प्रकारचं गवत लावतो आणि मग नंतर त्याचं एक पान तोडतो, असं गुंडाळून भात शिजत असेल तर त्यात टाकतो आणि आपण म्हणतो काय रे काय, बासमती वास येतो तांदळाला शिजल्यावर, म्हणजे तो एक गवताचा प्रकार झाला ना. मग गवत हे कसे, बारीक दुर्वा, दुर्वा हा एक गवताचा प्रकार, गणपतीला आपण खुडतो तो. नंतर चपट गवत, म्हणजे हे सगळे वेगवेगळ्या गवताचे प्रकार असतात. काही गवत सुगंधी असतात आणि हे गवत कुणाला आवडतात, आपल्या गाई गुरांना खायला खूप आवडतात. इव्हनली सगळ्या प्राण्यांना हे गवत खूप आवडतं. म्हणजेच काय, हे कुठून मिळतं आणि हे सगळं जंगलात. मग आता भूमी उपयोजन मध्ये गाव, पंचायत आणि शासनाच्या मालकीची, म्हणजे गावाच्या मालकीची जमीन ती पंचायतीकडे असते, गावातल्या प्रत्येक नागरिकाच्या मालकीची जमीन, आणि काही जमिनींवर बघा जाता येता आपण लिहितो, सदर जमिनीचा तुकडा शासन मालकीचा आहे, असाही बोर्ड कधी कधी वाचतो आपण. मग काय बरं, तर घराऊ जमीन म्हणून वापरण्यात येणारी गाव पंचायत शासनाच्या मालकीची ग्रामीण भागातील जमीन म्हणजे गायरान मारान होय. म्हणजे काय,
ते गावामध्ये गायरान माळरान जमीन ती कोणाच्या मालकीची असते? गावाच्या मालकीची असते. अख्ख्या गावाचा त्याच्यावर मालकी हक्क असतो. आणि घर बांधतो वगैरे ते आपल्या वैयक्तिक मालकीचं. आणि त्याच्या बाजूला जी हमरस्ते, आता एखादा म्हणाला मला हायवेवर दुकान बांधायचं, बांधू शकेल का? नाही. तर तो रस्ता कुणाच्या मालकीचा असतो? शासनाच्या मालकीचा असतो. आणि मग ते जिथून जिथून रस्ते तयार होतात, वेगवेगळ्या योजना तयार होतात, तर ती जमीन कुठे असते? शासनाच्या मालकीची असते. अशा पद्धतीने आता बघा, माळरान आणि गायरान ते तुम्हाला तिथे छोटंसं गावाच्या बाजूला दाखवलेले चित्र, आणि संपूर्ण गावातील गाई म्हशी शेळ्या मेंढ्या इतर पाळीव प्राणी जनावरे चरण्यासाठी या गायरान माळरानावर सोडली जातात. तर आज आपण मित्रांनो ग्रामीण भागातील भूमी उपयोजन हा भाग एवढा बघितलेला आहे, बरोबर. आता शहरी भागातील भूमी उपयोजनाचा भाग आपण पुढच्या भागात बघणार आहोत. तेव्हा तोपर्यंत तुम्ही हा स्वाध्याय सोडवायचा आहे बरं का. मी इकडे नावं देऊन ठेवलेली आहेत आणि इकडे काय दिलेत ते संस्था दिलेल्या आहेत. तर तुम्हाला इथे जरी नाही कळलं तर तुमच्या पुस्तकातल्या पान नंबर 35 वर काय आपण हे करून पाहूया का? हा जो मुद्दा आहे त्याच्यामध्ये हा प्रयोग दिलेला आहे आणि तो स्वाध्याय तुम्ही मात्र नक्की सोडवायचा आहे. आणि तोपर्यंत धन्यवाद. भेटूया पुढल्या पाठामध्ये. अच्छा, ओके, बाय.